रासायनिक शेतीला फाटा देऊन नैसर्गिक व शाश्वत शेतीकडे वळण्यासाठी जालना जिल्ह्यातील 30 शेतकऱ्यांनी आत्माचे 2 कर्मचारी सध्या हैदराबाद येथे विशेष आंतरराज्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत। हैदराबाद येथील नामांकित राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्थेत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। शेतातील निविष्ठावर विशेष भर नैसर्गिक शेती करताना बाजारातील महागड्या खतावर आणि कीटकनाशकावर अवलंबून न राहता शेतातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून विविध निविष्ठा कशा तयार कराव्यात याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक या प्रशिक्षणात दिलं जात आहे। जमिनीच्या सुपीकतेसाठी जीवामृत, घनजीवामृत तयार करणे, कीड व रोग नियंत्रणासाठी दशपर्णी, निमास्त्र, ब्रह्मास्त्र यासारखी नैसर्गिक कीटकनाशके, विविध बुरशीनाशके, खते, विरघळणारे जीवाणू बनवणे, बीज प्रक्रियेसाठी बियाणाची उगवण क्षमता वाढवण्यासाठी बीजामृत तयार करण्याचे तंत्र शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे। आत्माच्या माध्यमातून आयोजित या प्रशिक्षणामुळे जालन्यातील शेतकऱ्यांना जैविक बुरशीनाशके आणि मित्रकिडीचे संवर्धन करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान शिकायला मिळते। यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असून जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होणार आहे। हैदराबाद येथून प्रशिक्षण घेऊन परतलेले हे शेतकरी आणि कर्मचारी जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही नैसर्गिक शेतीचे धडे देणार असल्याची माहिती आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांनी दिली। मार्फत आत्मा योजनेअंतर्गत आंतरराज्य प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यातील 30 शेतकऱ्यांचे आपण NIPHM हैदराबाद येथे कमी खर्चावरील जैविक निविष्ठा केंद्र म्हणजे लो कॉस्ट बायो इनपुट प्रोडक्शन सेंटर या विषयावरती प्रशिक्षणासाठी 30 शेतकऱ्यांना आपण पाठवलेलं आहे। याचा प्रमुख उद्देश आहे की जवळपास 10 ते 12 जैविक निविष्ठा तयार करण्याबाबत शेतकऱ्यांना सदर संस्थेमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे। याच्यामध्ये आपलं PSB आहे, अझोटोबॅक्टर आहे, ट्रायकोडर्मा आहे, अझोस्पायरलियम आहे, मेटारायझियम आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक निविष्ठांचं प्रत्यक्ष निर्मिती तयार करण्याचं प्रशिक्षण NIPHM हैदराबादमध्ये सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि त्यांना तिथे प्रशिक्षण मिळाल्यानंतर ते आपापल्या तालुक्यात गेल्यानंतर या निविष्ठांचं उत्पादन करतील आणि या निविष्ठांचं उत्पादन केल्यानंतर या निविष्ठा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माफक किंवा अल्प दरामध्ये शेतकरी उपलब्ध करून देतील। याचा प्रमुख उद्देश आहे की जेणेकरून या सर्व निविष्ठांचा आपल्या तालुक्यात तयार होतील आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माफक दरामध्ये उपलब्ध होतील।